आपण आता मागचा दुसरा पेपर बघणार आहोत. मराठी 30चा एप्रिल बॅचचा. तर पहिला प्रश्न आहे ईमेलमध्ये सीसी मीन्स कर्टसी कॉपी म्हणजे ऑप्शन आहेत कॉपी केस, कट कॉपी, कर्टसी कॉपी की करंट कॉपी. पहा तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर दिलेलं आहे सीसी मीन्स कर्टसी कॉपी. तर उत्तरही कर्टसी कॉपीच असेल. जर कार्बन कॉपी दिलं तर तेही उत्तर इथे बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न दिलाय ईमेलमध्ये सीसी म्हणजे कंपोज कॉपी. पुन्हा तेच प्रश्न आलेत पहा मागच्या पण बॅचला ईमेलचेच प्रश्न रिपीट होते. याच्यामध्ये सुद्धा ईमेलचे पहा सलग 4 प्रश्न ईमेलचेच आलेले आहेत. तर ईमेलमध्ये सीसी म्हणजे कंपोज कॉपी बरोबर की चूक मध्ये आता विचारलंय तर उत्तर नक्कीच चूक असणार आहे. कारण का सीसी म्हणजे कार्बन कॉपी आणि कर्टेसी कॉपी हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे ईमेलमध्ये बीसीसी म्हणजे ब्लाइंड कर्टसी कॉपी. तर उत्तर आहे बरोबर कारण का सीसी म्हणजे कर्टसी कॉपी किंवा कार्बन कॉपी आणि बी चा अर्थ होतो ब्लाइंड. तर ब्लाइंड कर्टसी कॉपी तर उत्तर आहे बरोबर. तर ईमेलमध्ये सीसी म्हणजे कार्बन कॉपी तर बरोबर की चूक म्हणताय तर उत्तर बरोबरच आहे. पुढचा आहे जीमेल मधल्या इनबॉक्स मध्ये तुम्हाला काय सापडते. पहा आपल्याला जीमेल मध्ये जे ईमेल येतात तर इनबॉक्स मध्ये काय येतं आपल्याला रीड झालेले ईमेल असतात का, न्यू ईमेल असतात का, सेंट मेल असतात का डिलीटेड मेल असे ऑप्शन्स दिलेले आहेत. तर नक्कीच इनबॉक्स मध्ये न्यू आलेले मेल असतील. तर सेंट मेल हे जर मेसेज तुम्ही पाठवले असेल तर सेंट मध्ये गेलेले मेसेज असतात. ट्रॅशमध्ये डिलीटेड मेसेज असतात. तर इनबॉक्समध्ये आपल्याला न्यू मेलच मिळतील आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे न्यू मेल. पुढचा प्रश्न बघू. एम.एस. एक्सेल मधील फाइंड अँड रिप्लेस मध्ये कोणता पर्याय नसतो असं विचारलंय. तर उत्तर आहे ऑप्शन आहेत कमेंट, फॉर्म्युला, फॉन्ट की डेटा व्हॅलिडेशन. पहा एक्सेलमध्ये जो फाइंड अँड सिलेक्टचे ऑप्शन आहेत लास्ट टॅबमध्ये त्याच्यात आपल्याला कमेंट नावाचं ऑप्शन भेटेल, फॉर्म्युला नावाचं ऑप्शन भेटेल, पण फॉन्ट आपल्याला हा पर्याय त्याच्यामध्ये दिसणार नाही. तर याचं योग्य उत्तर आहे फॉन्ट. नसतो म्हटलंय लक्षात घ्या, नसतो असं सांगितलंय. त्यामुळे फाइंड आणि रिप्लेस मध्ये फॉन्ट हा पर्याय नाहीच आहे. फॉन्टची कॅटेगरी वेगळी आहे. त्याच्यानंतर एक्सेलमध्ये कोणते फंक्शन सिस्टीम डेट हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये येण्यासाठी वापरतात. हा प्रश्न आधीच्या बॅचला सुद्धा विचारलाय पहा. सिस्टीमची करंट असं विचारलंय की सिस्टीमची करंट डेट घेण्यासाठी खालीलपैकी कुठला फंक्शन वापरतात. आताही तोच प्रश्न आहे फक्त थोड्याशा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी विचारलाय. पहा ऑप्शन आहे टुडेज डेट, सिस्टीम डेट, टुडे की टू डेट. तर काय टाकलं की सिस्टीमची डेट येईल तर नक्कीच याचं उत्तर आहे टू डे इज इक्वल टू टुडे केले की सिस्टीमची जी डेट असते ती इन्सर्ट होते. त्याच्यानंतर एक्सेलमध्ये डोनट चार्ट हा प्रकारचा चार्ट बनवता येतो. तर एक्सेलमध्ये चार्टचे डोनट प्रकार आहे, रॅडर आहे. तर सलग 2 प्रश्न त्यावरतीच विचारलेत पहा बरोबर की चूक. तर डोनट चार्ट हा चार्ट बनवता येतो तर बनवता येतो. बरोबर आहे याचं उत्तर. पुढचा तोच प्रश्न आहे एवढंच की एक्सेलमध्ये रॅडर हा प्रकारचा चार्ट आहे का? तर बरोबर की चूक? तर उत्तर आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा एक्सेलमध्ये ऍक्टिव्ह सेल कोणत्या सेल साठी संबोधली जाते. मी 1 मिनिट तुम्हाला एक्सेल ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की ऍक्टिव्ह सेल कशी डिस्प्ले होते. हे पहा सध्या मी ह्या सेलमध्ये ऍक्टिव्ह आहे पहा त्या सेलला बॉर्डर आलेली एक थिक बॉर्डर आलेली आहे. तर हे कसं दाखवलं जातं. ऑप्शन सांगितलेत सेल हॅव्हिंग लाईट बॉर्डर, a cell with no border, a cell with broad black border, a cell with is hidden. तर जी ऍक्टिव्ह सेल आता आपण सिलेक्ट केली होती तर ती सेल अ सेल विथ ब्रॉड ब्लॅक बॉर्डर असं याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे एम.एस. वर्डमध्ये कंट्रोल आर ही शॉर्टकट की डॅश डॅश अलाइनमेंट करण्यासाठी वापरतो. मागच्या याच्यामध्ये लेफ्ट अलाइनमेंटसाठी विचारलं होतं, आता याच्यामध्ये राईट अलाइनमेंटसाठी विचारलंय पहा. तर कंट्रोल आर याचे ऑप्शन आधी बघून घ्या. लेफ्ट, राईट, सेंटर की यापैकी नाही. तर कंट्रोल आर अलाइनमेंट जर आपल्याला राईट साईडला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर एम.एस. वर्डमध्ये टिंब प्रकारचे मार्जिन असतात. तर पर्याय आहेत 2, 4, 3 की 5. तर पर्याय आहेत 4 हा ऑप्शन करेक्ट आहे. कारण का वर्डमध्ये पहा 4 प्रकारच्या मार्जिन असतात. एक टॉप, बॉटम, लेफ्ट आणि राईट. तर उत्तर आहे 4. एम.एस. वर्डमध्ये कट ऑप्शन डॅश डॅश टॅबमध्ये उपलब्ध आहे. पर्याय आहेत होम, रेफरन्स, रिव्ह्यू की एडिट. कट हा ऑप्शन पहा होमच्या टॅबमध्येच अवेलेबल आहे. तर त्यामुळे याचं उत्तर आहे होम. एम.एस. वर्डमध्ये शब्द लाल वेव्ह अंडरलाईनने दर्शवतात त्याला काय म्हणतात.
ग्रामॅटिकल मिस्टेक, अ हायलाइटेड वर्ड, स्पेलिंग मिस्टेक की अन अंडरलाईन वर्ड. पहा वर्डमध्ये एखादा जर शब्द जर चुकला तर त्याच्या खाली रेड कलरची अंडरलाईन येते म्हणजे ती स्पेलिंग मिस्टेक दाखवली जाते. तर त्यामुळं याचं योग्य उत्तर आहे स्पेलिंग मिस्टेक. पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉइंट लोगोच्या ठिकाणी एक मेनू असतो त्याला फाईल असं म्हणतात. बरोबर की चूक? तर याचं उत्तर आहे बरोबर. मी पहा एक पॉवर पॉइंटची फाईल तुम्हाला ओपन करून दाखवते. हे पहा हा पॉवर पॉइंटचा लोगो आहे. इथे पहा हा पॉवर पॉइंटचा लोगो आहे. या लोगोच्या खाली काय दिसतंय तुम्हाला? फाईल मेनू दिसतोय ना? तर उत्तर त्याचं आहे बरोबर. पुढचा प्रश्न आहे पॉवर पॉइंटमधील झूम स्लाइडर डॅश डॅश बारवरती असतो. तर ऑप्शन आहेत स्टेटस, टायटल, मेनू की फाईल. तर याचं योग्य उत्तर आहे स्टेटस. पहा आपण ज्यावेळेस पॉवर पॉइंटच्या फाईलला किंवा वर्डच्या फाईलला क्लिक असू दे, आपलं जे स्टेटस बार असतो लास्टला पहा स्लाइड नंबर पॉवर पॉइंट आलं की स्लाइड नंबर दाखवेल. वर्डमध्ये आलं की पेज नंबर दाखवेल आणि तिथेच कोपऱ्याला आपल्याला एक झूम बार अवेलेबल आहे. त्यामुळं स्टेटस बारवरतीच झूम बार आपले अवेलेबल आहेत. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे स्टेटस. पुढचं आहे प्रेझेंटेशनचे झूम प्रिंट स्लाइडरच्या मदतीने सेट करता येतात. तर ऑप्शन आहे बरोबर की चूक? तर याचं उत्तर आहे चूक. प्रिंट हे स्लाइड झूमच्या मदतीने केलं जात नाही. तर झूम हे आपल्याला फक्त ते जर दिसत नसेल तर आपण झूम इन, झूम आउट करतो. प्रिंटचा त्याचा काही इश्यू नाहीये. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे टेबल डिझाइन करण्यासाठी टिम्बर टूल्समधील डिझाइन टॅबला क्लिक करा. तर पर्याय आहेत रो, कॉलम, सेल्स की डिझाइन. जर आपल्याला एखाद्या टेबलला डिझाइन अप्लाय करायची असेल तर कुठला टूल वापरायला पाहिजे? तर टेबल टूल्समधूनच ते ऑप्शन केले जातात. टेबलचे टूल्स सेपरेट येतात. पहा टेबलला जर सिलेक्ट असेल तर टेबलचे टूल्स आपल्याला सेपरेटली मिळून जातात. त्याच्यानंतर ट्रान्झिशन इफेक्टचा स्पीड बदलता येतो. बरोबर की चूक? नक्कीच याचं उत्तर बरोबर असेल कारण का ट्रान्झिशनचा इफेक्ट आपल्याला स्पीड बदलता येतो. त्याच्यानंतर पुढचं आहे टिंब-टिंब या व्ह्यूमध्ये आपल्याला सर्व स्लाइड, थंबनेल या प्रकारात फाईला पाहायला मिळतात व त्यांचा सिक्वेन्स बदलता येतो. उत्तर आहे ऑप्शन आहे स्लाइड, स्लाइड सॉर्टर, नॉर्मल की नोट पेज. तर याचं उत्तर आहे स्लाइड सॉर्टर. पहा मी एक प्रेझेंटेशन ओपन करते. हे पहा ह्या प्रेझेंटेशन जितक्या काय स्लाईड आहेत, त्या स्लाईड आपल्याला जर मी व्ह्यूमध्ये गेलं आणि स्लाईड सॉर्टरमध्ये जर गेला, तर सगळ्या स्लाईडचा व्ह्यू आपल्याला एका याच्यामध्ये दिसतोय पहा, एका पेजवरती. जेवढे काही स्लाईड्स असतील, तेवढ्या सगळ्या स्लाईडचा व्ह्यू आपल्याला दिसतो आणि कुठल्या स्लाईडचा क्रम देखील अशा पद्धतीने आपल्याला बदलता येतो. तर याचं उत्तर होतं स्लाईड सॉर्टर आणि थंबनेलच्या स्वरूपात दिसत होत्या पहा त्या स्लाईड एकाच याच्यामध्ये आपल्याला पेजमध्ये. पुढचा प्रश्न आहे टिंब-टिंब या केबलमधील डेटा हा लाईट पल्सेसद्वारे डेटा ट्रान्सफर केला जातो. ऑप्शन आहेत फायबर ऑप्टिक, कोएक्सियल, ट्विस्टेड पेअर की शील्ड ट्विस्टेड पेअर. तर याचं उत्तर आहे फायर ऑप्टिक केबल. तर फायर ऑप्टिक केबलनी डेटा आपला ट्रान्सफर होतो. पुढचा प्रश्न आहे एएलयू म्हणजे टिंब-टिंब. तर अरिथमेटिक अँड लीगल युनिट, दुसरा आहे अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट, तिसरा आहे ॲडिशनल लॉजिक युनिट आणि यापैकी नाही. तर एएलयूचं लाँग फॉर्म आहे अरिथमेटिक लॉजिकल युनिट. त्याच्यानंतर एनालॉग कॉम्प्युटर्स अधिक जलद आणि अचूक निकाल देतात. तर पर्याय आहेत बरोबर की चूक? तर याचं उत्तर आहे चूक. त्याच्यानंतर पुढचा परत तोच प्रश्न आहे एनालॉग कॉम्प्युटर्स हे अप्रॉक्सिमेट निकाल देतात. बरोबर की चूक? तर याचं उत्तर आहे बरोबर. पुढचं आहे आपल्याला आलेल्या ईमेलला आपण रिप्लाय करू शकतो. तर उत्तर आहे पर्याय आहे बरोबर की चूक? तर नक्कीच आपण आलेल्या ईमेलला रिप्लाय करू शकतो. तर उत्तर आहे बरोबर. ह्या प्रश्नाची सुद्धा आपल्याला जर याच पेपर सोडवायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये कालच्या फाईलसारखंच Google फाईल तुम्हाला प्रोव्हाईड केलेली आहे. तुम्ही एक्झाममध्ये जसे प्रश्न येतात, खाली ऑप्शन असतात, तर क्लिक करून तुम्ही सबमिट करू शकताय आणि तुमचे किती मार्क पडले, कुठं चुकले हे देखील बघू शकता.